प्रेक्षकांनो, आज तर प्रियाचा चांगलाच गोंधळ उडालाय. म्हणतात ना, खोटं कधी ना कधी उघडकीला येतच. अर्जुन तिला विचारतोय की तुम्ही तेव्हा नेमकं कुठे होतात, खून झाला तेव्हा. आता हिला काही सांगता येत नाही, ही ततपप करायला लागते. नागराजही घाबरतो की ही प्रिया आता जर गडबडली ना तर सगळाच गोंधळ होऊन बसेल. सगळ्यांचे तोंड पाहायसारखी झालेली आहेत प्रेक्षकांनो. आता चैतन्यही मनात विचार करतोय, अर्जुन तर गुगलीच मारतोय आज. प्रिया थोडा वेळ घेऊन म्हणते, मी कपाटाच्या मागे लपलेली होते. अर्जुन म्हणतो, माझ्या माहितीस्तव तर तिथे कुठलंच कपाट नव्हतं. आता ही सायली विचार करते, सरांना कसं कळलं तिथे कपाट नाहीये. कुसुम म्हणते, हो ना, हा तर कधी आश्रमात पण नाही आला. आता अर्जुनने भारी युक्तिवाद केलाय. अर्जुन म्हणतो, नाही नाही, म्हणजे तुम्ही नक्की आठवा तुम्ही कुठे होतात, नक्की कपाट होतं का तिथे, म्हणजे आणखीन काही वस्तू होत्या काही, नाही म्हणजे आठवा आठवा. आता हिला काहीच आठवत नसतं, ही लगेच ततपप करायला लागते. नाही म्हणजे कपाट नाही, कपाट नाही, बहुतेक टेबल होता. आता अर्जुन म्हणतो, रिलॅक्स रिलॅक्स, नाही 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 नाही, तुम्ही आता टेन्शन नका घेऊ. आता तुम्हाला चक्कर येते का, अरे चैतन्य सँडविच आण बरं, नाही नाही ज्यूस आण बरं, नाही नाही हे बघा मिस तन्वी, तुम्हाला चक्कर येत असेल तर सांगा बरं का, आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. टेन्शन नका घेऊ, तुम्ही एकदम रिलॅक्स राहा. अर्जुनने तिला एक सेकंद पण नाही दिलाय चक्कर येऊ द्यायला. मला नाही वाटत प्रिया आता पुन्हा कधी चक्कर आणेल मुद्दाम. अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे नीट आठवा, रिलॅक्स होऊन, कपाट होतं का टेबल होतं, नाही म्हणजे टेबलाची उंची कमी कपाटाची उंची जास्ती, फरक आहे ना तन्वी, काय आहे ना. आता अर्जुनने प्रियाची चांगलीच उलट तपासणी केली आहे. आता त्याने मिलॉर्डला रिक्वेस्ट केली आहे की मला परवानगी देण्यात यावी की जिथे खून झाला होता विलासचा ती सगळी घटना रिक्रिएट करण्यात यावी, कारण मिस तन्वींना काही गोष्टींचं कन्फ्युजन आहे, कदाचित तिथं गेल्यावर ते दूर होईल. आता हे ऐकल्यानंतर ही म्हणती, काय काय रिक्रिएट वगैरे, म्हणजे म्हणजे काय असतं हे. अर्जुन म्हणतो, म्हणजे मिस तन्वी तुम्हाला काही आठवत नाही आहे ना, मग आपण तिथे जायचं, म्हणजे कोण कुठे उभं होतं, कोण कोणत्या डिस्टन्सवर होतं, तिथे कपाट होता का टेबल होता, हे सगळं समजेल ना आपल्याला. ते सगळं तुम्ही तिथे गेल्यावरती आम्हाला सांगायचं, जे जे तुम्ही स्टेटमेंटमध्ये सांगितलंय अगदी तसंच्या तसं. आता रविराज म्हणतो, मिलॉर्ड हे सगळं करायची काहीच गरज नाही आहे, उगीचच कोर्टाचा वेळ वाया जाणार आहे या सगळ्यामध्ये. सुभेदारांना नक्की काय सिद्ध करायचं आहे हे पुन्हा पुन्हा सांगायची काही गरज नाही आहे कोर्टाला. ते जज म्हणतात, ठीक आहे मिस्टर सुभेदार, तुम्हाला नेमकं या सगळ्यातनं काय सिद्ध करायचं आहे, तुम्हाला असं वाटतं का की यातनं काही निष्पन्न होईल. त्यावर अर्जुन म्हणतो, हो मिलॉर्ड, नक्कीच निष्पन्न होईल. मला हे सगळं खून प्रकरण रिक्रिएट करायचं आहे, कारण यांनी सांगितलेल्या साक्षीनुसार सगळं जसंच्या तसं झालं आहे की नाही याची खात्री पटेल आपल्याला आणि यांचं कन्फ्युजन दूर होईल. प्रिया पुन्हा नाटकं करायला लागते, नाही नाही नाही, मला तिथे जायचं नाही, मला ते खून वगैरे आठवलं की कसं तरी होतं, बाबा सांगा ना प्लीज अर्जुनला. आता ते जज म्हणतात, हे बघा अर्जुन सुभेदार यांनी केलेल्या युक्तिवादाप्रमाणे तिथे जाऊन रिक्रिएट करायला काही हरकत नाही आहे, त्यामुळे तन्वी किल्लेदार यांना हे सगळं बंधनकारक राहील ही नोंद घ्यावी. आणि अर्जुनने जे काही सांगितलं आहे ते सगळं व्यवस्थित कोर्टाने फॉलो केलं आहे. आता रविराजांना कळतंय की त्यांच्या हातातनं पण वेळ निसटून गेली आहे. आता अर्जुन तिला म्हणतो, काळजी नका करू, आपल्यासोबत पोलीस असतील, तुम्हाला फक्त जे झालंय ते सांगायचं आहे. प्रिया म्हणते, बाबा सांगा ना अर्जुनला काहीतरी, तुम्ही, मला नाही जायचं आहे तिथे. अर्जुन म्हणतो, रिलॅक्स रिलॅक्स मिस तन्वी, काही टेन्शन नका घेऊ, अहो फक्त सांगायचं तर आहे तुम्हाला, इतकं का टेन्शन घेताय तुम्ही. आता कोर्ट बरखास्त झालंय प्रेक्षकांनो आणि हे सगळे चांडाळ चौकडी जमा झालेत. आता हा नागराज म्हणतो, काय करायचं, या अर्जुनने तर सिक्सरच मारला. राकेश म्हणतो, सिक्सर नाही, डायरेक्ट बॉल स्टेडियमच्या बाहेर गेलाय. अण्णा म्हणतात, हो ना, नशीब या प्रियाने काही बरळलं नाही तिथे, या प्रियाला तर त्याने मैदानाच्या बाहेरच आउट करून टाकलेलं आहे. आता चैतन्य खूप तारीफ करत असतो अर्जुनची, काय गुगली मारलीस रे अर्जुन, भारीच, मला वाटलं नव्हतं तू इतकं अनएक्सपेक्टेड सगळं करशील, मस्तच. त्या तन्वीची तर ततपप झाली होती. सायली म्हणते, हो ना सर, तुम्हाला हे ऐनवेळी कसं काय सुचलं, आता प्रियाचा खोटेपणा नक्की उघड होणार बघा. कुसुम म्हणते, हुशार आहेस अर्जुन. अर्जुन म्हणतो, चक्क तुम्ही माझं कौतुक करताय. त्यावरती ही कुसुम म्हणते, हो चांगल्याला चांगलंच म्हणावं लागेल ना. मधुभाऊ आलेत. सायली त्यांच्याशी बोलते, मधुभाऊ आता सगळं नीट होणार बघा, आणि ह्यांनी आज केसला वेगळंच वळण दिलंय. मधुभाऊ म्हणतात, हो ना सायली, मला असं वाटत होतं की मी जणू एखादा चमत्कारच बघतोय. जावई बापू तुम्ही खूप हुशार आहात, खरंच माझे आशीर्वाद तुमच्या दोघांच्या पाठीशी आहे. म्हणजे कधीही खरं न बोलणारी प्रिया, जी पटापट खोटं बोलते विचार न करता, तिचंही आज ततपप व्हायला लागलं होतं, म्हणजे मला फार अभिमान वाटला. सायली म्हणते, हो मधुभाऊ, पण आता तब्येतीची काळजी घ्या हं, लवकरच तुम्ही आता सुटणार आहात, सगळं काही आपल्याकडून होणार आहे. आता मधुभाऊ म्हणतात, हो बाळा, ते तर होईलच, माझा विश्वास आहे, पण खरंच माझे जावई बापू खूप हुशार आहेत.
तुम्ही दोघं सुखानं आनंदानं नांदा, तुमच्या सुखातच तर माझं सुख आहे. सायली म्हणते, हो मधुभाऊ. आता मधुभाऊ म्हणतात, बरं मला आता जेलमधून सुटायला तिथे जावं तर लागेल ना, मी येतो बाळा. आता ह्यांनी जड अंतःकरणाने सायलीचा निरोप फायनली घेतलाय. आता या 4-5 जणांची पुन्हा मीटिंग बसली आहे. हा अण्णा म्हणतो, तो अर्जुन कोणत्या गिरणीतलं पीठ खातो रे, काय बोलत होता तिथे. बरं झालं ही प्रिया काही बरळली नाही, नाहीतर आपली वाट लागली असती. आता प्रिया म्हणते, तुम्हाला काय जातंय बोलायला, तिथे माझं ततपप होत होतं. मला वाटलं तो तुमचं सगळं काही पुढे आणेल की तुम्ही तो प्लॉट विकत घेतला अँड ऑल, पण त्याने माझ्यावरती काय त्याची गाणी घसरवली. या सगळ्यात माझा काय संबंध होता. आता राकेश त्या अर्जुनचं कौतुक करतो, मानावं लागेल अर्जुनला. काय वकील आहे तो, एकदम सक्सेसफुल वकील आहे. कसली भारी वळवून घेतली आहे केस त्याने त्याच्याकडून. अण्णा खूप चिडतो आणि राकेशला जोरात त्या टिपॉयवर दाबतो त्याचं गळा आणि म्हणतो, ए करशील कौतुक, आता करशील त्या अर्जुन सुभेदारचं कौतुक. आता तो नागराज म्हणतो, सोड त्याला, सोड म्हटलं ना. आता ही साक्षी म्हणते, अण्णा जाऊ द्या, आपापसात भांडू नका, हे असं भांडण करून काय साध्य होणार आहे. आणि ती या सगळ्यांना शांत राहण्याची रिक्वेस्ट करते. पण आता अर्जुन रात्री जेवायला बसलाय. तो म्हणतो की मी इतक्या रात्री लेटपर्यंत कधी, म्हणजे लेट आलो तर जेवत नाही, पण आज छोले बनवलेत मॉमने, मस्त बनवलेत छोले. तिला मला कसे छोले आवडतात ना ते बरोबर माहिती आहे. तो टेस्ट करतो आणि म्हणतो, वा मस्तच झालेत, अगदी भारी. कुठे गेली आहे मॉम, ती असती ना तर तिच्या हाताचा किस घेतला असता मी. आता तेवढ्यात कल्पनाताई येतात आणि म्हणतात, हो का, मग तू तुझ्या बायकोच्या हाताचा किस घे. अरे काय आहे ना, तिने माझ्याकडून सगळी रेसिपी घेतली आणि तिने स्वतःच बनवले हे छोले. कसे झाले अर्जुन, आवडले ना तुला. अर्जुनला आता जरा कानकोंड वाटत असतं, आपण हे काय बोलून गेलो म्हणून. आता इकडे ही प्रिया साक्षीला धमकवते, काय ग साक्षी, तुला काय लागतंय शांत बसा म्हणायला. तू एकतर खून करून बसली आहेस आणि तुला वाचवण्याच्या नादात मी खोटी साक्ष देऊन बसली आहे. हे काय जरी झालं ना तरी माझ्यावर शेकलं तर अवघड जाणार आहे मला. साक्षी तिला ओरडते आणि म्हणते, उपकार नाही करत आहेस तू, त्याचे पैसे मोजतेस, आम्ही तुला पैसे देतो म्हणून तू हे सगळं करतेस. त्यावरती हा नागराज म्हणतो, ए प्रिया जास्ती अतिशहाणपणा करायचा नाही हा. आता तो अर्जुन तुला तिथे घेऊन जाईल आश्रमात, आम्ही तुझ्यासोबत नसू, पण जे आहे ते शब्द तोलून मापून बोलायचे. जास्ती आगाऊसारखं बोललीस ना तर याद राख, गाठ आमच्याशी आहे. आता प्रिया म्हणते, तुम्हाला काय लागतं बोलायला सांगायला. तो अर्जुन समोर आला ना की मला काही सुधरत नाही, तो मला माझ्या तोंडून काहीही वधून घेतो. तुम्ही त्या बॉक्समध्ये असताना अर्जुन समोर मग तुम्हाला कळालं असतं. लांबून बोलायला काय जातंय तुमचं. आणि तसंही त्याने तुमच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायला होतं. तो प्लॉट तुम्ही खरेदी केलात ना, माझं काय आलं मध्येच. अण्णा म्हणतो, हे बघ डबल कॅश घे, पण तुझं तोंड गप्प ठेव. साक्षी अण्णाकडे बघतच राहते. आता ही प्रिया म्हणते, तुम्ही कितीही पैसे दिलेत तर त्याचा काय उपयोग होणार आहे. जेलमध्ये काय पैसे घेऊन जाणार आहोत का आपण. प्रियाची ही भीती खरी ठरणार आहे थोड्याच दिवसात. पण आता इकडे एकदम अचानक ना त्यांनी चैतन्याचं दृश्य दाखवलंय. खरं तर मला आश्चर्य वाटलं की अचानक चैतन्य कुठून आला, पण असो. अण्णा त्याला ड्रिंक ऑफर करत असतात, चैतन्य नाही म्हणतो. अण्णा म्हणतात, आपलं हे असं आहे, आपण समोरच्याला जरा आग्रह करतो, पण काय हो तुमचा अर्जुन सुभेदार जरा जास्तीच हुशार निघाला. नाही म्हणजे हुशार निघाला तो, आम्हाला असं वाटलं की आम्ही तो प्लॉट खरेदी केला म्हणून आम्हाला तो जेलमध्ये टाकतो की काय, आम्ही निर्दोष होतो, पण त्याने असं सिद्ध केलं असतं असं वाटलं होतं आम्हाला. कसं काय झालं हे सगळं. त्यावर चैतन्य फक्त असा रिॲक्ट करतो. आता साक्षी म्हणते, अण्णा त्याला असं विचारू नका, त्याला उद्या असं वाटेल की वात्सल्य मर्डर आश्रम केस मुळे मी त्याच्याशी रिलेशनमध्ये आहे. त्यावरती चैतन्य म्हणतो, अगं नाही साक्षी, असं काही मला वाटणार नाही, पण आज खरंच जे झालं ते चांगलंच झालं. उगीचच त्याने तुला टार्गेट केलं असतं तर मला खूप वाईट वाटलं असतं गं. नाही म्हणजे त्याने जे काही केलं आहे ते खूप व्यवस्थित केलं आहे, पण तुम्हाला म्हणजे साक्षीला काही बोलला असता तर मला खरंच आवडलं नसतं ते. साक्षी लगेच त्याच्या मिठीत जाते आणि म्हणते, ओ सो स्वीट ऑफ यू. अण्णा समोर असतात त्यामुळे चैतन्य तिला बाजूला करतो. अण्णा पुन्हा ड्रिंक ऑफर करतात चैतन्याला आणि म्हणतात, घ्या की हो जरा. चैतन्य नाहीच म्हणतो. अण्णा म्हणतो, जर तुम्ही एक ग्लास घेतला असता तर मला बरं वाटलं असतं, मला जरा कंपनी मिळाली असती, पण काय करणार काय हो तुमचा अर्जुन सुभेदार पुढे, काय प्लॅनिंग काय तुमचे. हे ऐकल्यावर मात्र चैतन्याला नवलच वाटतंय. कल्पनाताई म्हणतात, अरे सायलीने केलेत आजचे छोले, तिने मला सगळा मसाला विचारला, तुला कसा आवडतो काय आवडतो, खरं तर तू आता तिच्या हाताचा किस घेतला पाहिजे. अर्जुन जरा लाजल्यासारखं करतोय. कल्पनाताई म्हणतात, बरं बरं सॉरी, चालू द्यात तुमचं, मी आपलं फक्त सांगितलं तुला. आणि छोले खा रे, मी पाणी घ्यायला आले होते, मी जाते. आता कल्पनाताई तिथून निघून गेल्या. अर्जुन मात्र अगदी चवीने छोले खातोय.
खूप छान झालेत छोले. आणि सायली जरा लाजते. सायली मॅडम जरा खुश झाल्यात अर्जुनवर. पण प्रेक्षकांनो, यांच्या प्रेमाला आता सुरुवात होणार आहे असं दिसतंय. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की ही साफसफाई करताना हिला किचनमध्ये झुरळ दिसतंय सायलीला, आणि अस्मिता पण तिथेच आहे. अस्मिता आणि सायली दोघीही मोठ्या मोठ्याने किंचाळायला लागतात. झुरळ झुरळ यांच्या आवाजाने पूर्णाही येतात आणि सायलीला ओट्यावर चढलेलं बघून खूप चिडतात. कल्पना, तिला खाली उतरायला लाव आधी. आता तेवढ्यात तिथे अर्जुन येतो. सायली खाली उतरत असते किचन ओट्याच्या आणि लगेच अस्मिता ओरडते, ते बघ झुरळ झुरळ. आणि सायली पटकन अर्जुनच्या गळ्यात पडते आणि अर्जुनला फार गारगार वाटायला लागतं. म्हणजे असे त्याचे एक्सप्रेशनवरनं तरी कळतंय. प्रेक्षकांनो, यांच्या प्रेमाला सुरुवात झाली आहे असं वाटतंय तरी खरी. पण छान वाटेल हे सगळं बघायला. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, ज्यांनी कोणी अजून चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.